सुरुवात करू. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठकणा सरळ, मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा आपला श्वास, याकडे लक्ष. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. करूया कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. कपालभातीसाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन आपापल्या क्षमतेने. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. सावकाश कृती थांबवायची आहे. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग, याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार, सलग एका लागोपाठ एक. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उच्चार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. दोन्ही हात जोडून प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर. गुरुर साक्षात परब्रह्म. तस्मै श्री गुरवे नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेला पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. मनोमन आपले आई वडील गुरुजन यांचं स्मरण करूया. हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हस्तमार्जन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात स्टँडिंग पासून करूया. उठून उभं राहायचंय. सुरुवातीला करणार आहोत स्पॉट जॉगिंग. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ.
हातांच्या मुठी वळून घ्यायच्या आणि तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग करायला सुरुवात करायची. नजर समोर. तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग. आधी हळूहळू करा आणि मग स्पीड घ्या. हळूहळू स्पीड कमी करायचंय आणि थांबायचंय. हळूहळू स्पीड कमी करून थांबायचं. पुढे आपण करणार आहोत इंजिन दौड. तर इथे तुम्हाला उजवा हात पुढे डावा पाय मागे, मग डावा हात पुढे उजवा पाय मागे, अशा प्रकारे थोडीशी डायनॅमिक हालचाल करायची. जेव्हा आपण हात पुढे घेऊ थोडासा हाताला झटका द्यायचा. हम्म? सुरुवात करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, नजर समोर. हा. सुरुवातीला उजवा उजवा हात पुढे डावा पाय मागे, मग डावा हात पुढे उजवा पाय मागे, अशी थोडीशी डायनॅमिक हालचाल करायची. आपल्या टाचा सीटला लागण्याचा प्रयत्न. पुन्हा हळूहळू स्पीड कमी 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 आणि थांबतो. थांबल्यानंतर विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. करूया ताडासन. त्याच्या आधी आपण करणार आहोत सर्वांग पुष्टी. तर इथे तुम्हाला दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे आणि ती पकड डोक्याच्या दिशेने वर, तळवे सिरीकडे. आपण जे चक्की चालन करतो तीच कृती. जे बसून चक्की चालन करतो ते आता आपण उभं राहून करतोय. नजर समोर. आणि आता सावकाश उजव्या बाजूला टर्न व्हायचे आणि गोलाकार फिरायला सुरुवात, क्लॉकवाईज. एक, अगदी सावकाश. दोन, तीन. बरोबर. आणि तीन वेळेला विरुद्ध बाजूने. पुन्हा आपले हात स्ट्रेच करायचे वरच्या बाजूने आणि आता डावीकडून उजवीकडे. एक, दोन आणि तीन. तीन वेळा झालं की मग थांबा. हात खाली घ्या, पायामधलं अंतर कमी करा आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. थंडीचे दिवस आहेत त्यामुळे आपण थोडस श्वासाची गती वाढणारे आपण व्यायाम जास्त केले, ज्याच्याने म्हणजे आपल्या शरीरामध्ये थोडीशी उष्णता निर्माण होते आणि जे आलेलं थोडस जड पण आहे ते थोडस कमी व्हायला मदत होते. आता करणार आहोत आपण जम्पिंग जॅक. तर लहान मुलं स्कूलमध्ये करतात तशीच कृती, फक्त ज्यांना कुठल्याही प्रकारची व्याधी असेल, हाय ब्लड प्रेशर किंवा हृदयविकार, त्यांनी मात्र करताना काळजी घ्या. तर इथे दोन्ही पाय जोडलेले आणि सुरुवात करूया. एक, दोन. अशा प्रकारे आपल्याला उडी मारायची. हा. आणि वरती टाळी द्यायची. ठीक आहे. पाय स्प्रेड करायचे, वर टाळी. पुन्हा पाय मध्यभागी. सुरुवात करूया. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. स्टॉप. पुन्हा श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा.
विश्रांती. आता इथे आपली श्वासाची गती वाढली, हृदयाची गती वाढली आहे. त्यामुळे थोडीशी विश्रांतीकारक आपण आता पुढे कृती करूया. थोडस दोन्ही पावलांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात समोर, हात जोडलेले. श्वास घेत घेत हात लांब करा आणि श्वास सोडत सोडत जवळ घ्या. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. 3 वेळा ही कृती. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. तर श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली. समोर न खाली घेऊया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत समोर न वर घ्या आणि श्वास सोडत साईड न खाली घ्या. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वासाकडे लक्ष देऊन कृती. वाढलेली श्वासाची गती पुन्हा पूर्ववत होती. श्वास घेत वर आणि श्वास सोडत सोडत साईड न खाली. पुन्हा दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. करूया शोल्डर स्ट्रेच. आपली हाताची पकड आपल्या बरोबर मानेच्या मागे. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. श्वास घेत घेत हाताची कोपरं स्ट्रेच करा आणि श्वास सोडत सोडत जवळ घ्या. श्वास घेत घेत कोपरं स्ट्रेच. श्वास सोडत जवळ. श्वास घेत स्ट्रेच. श्वास सोडत जवळ. श्वास घेत स्ट्रेच. जास्तीत जास्त ताण आणि श्वास सोडत सोडत जवळ जवळ. सावकाश हात खाली घेऊया आणि पुन्हा एकदा विश्रांती. करूया त्रिकोणासन. दोन्ही पायांमध्ये पुन्हा एकदा अंतर. दोन्ही हात खांद्यातून सरळ. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे न्यायचा. डावं पाऊल अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा आणि डावा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. डावा खांदा एकदम लूज सोडा. नजर डाव्या हाताच्या पंजाकडे. नॉर्मल श्वास चालू. आता इथे यथाशक्ती 5 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करा. 10, 9, 8, 7, 6, 5. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजवा हात खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. पुन्हा हात तसेच ठेवायचे. पावलांमधले पायामधलं अंतर आपलं आपण व्यवस्थित पुन्हा एकदा ऍडजस्ट करा. पुन्हा एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत पुन्हा कमरेतनं पुढे झुका. आता डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे जाईल. उजवं पाऊल अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. उजवा खांदा रिलॅक्स. हाताची 5ही बोटं जोडलेली. नजर पंजाकडे. पुन्हा इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा आणि 5 सेकंद यथाशक्ती थांबवा. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत डावा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत हात खाली. पायामधलं अंतर कमी करूया आणि विश्रांती. डोळे मिटून श्वासाच्या गतीकडे लक्ष. करणार आहोत आपण एक पादतोलासन. आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जुळलेले, नजर समोर.
पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. उजवा पाय वर उचला. पाऊल जमिनीला पॉइंटेड करा. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. इकडे तुमचा बॅलन्स सांभाळला गेला की मग हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. नमस्कार स्थिती. नॉर्मल श्वास चालू. एका बिंदूकडे नजर स्थिर केली की बॅलन्स सांभाळला जातो. आणि पाऊल जे आहे ते जमिनीला पॉइंटेड करा. बरोबर आहे. छान. पुन्हा इथे यथाशक्ती 5 सेकंद आपली आपण थांबतोय. 10, 9, 8, 7, 6, 5. हात खाली, पाय खाली. थोडा वेळ विश्रांती. एक श्वास भरून घ्यायचा, पूर्णपणे सोडायचा. आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने आपण हेच आसन करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ. डावा पाय वर उचला. डाव्या पायाची मांडी जमिनीला समांतर येईल. डावं पाऊल जमिनीला पॉइंटेड करा. नजर एका बिंदूकडे स्थिर. आणि मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. इथे दीर्घ श्वसनाचं आपलं आपण एक आवर्तन करा आणि 5 सेकंद या स्थितीमध्ये थांबा. आपले आपण 5 सेकंद मनानेच काउंट करून घ्या. छान. उलट चाल करताना पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. डावा पाय खाली घेऊया आणि विश्रांती. पुन्हा जाणीव आपल्या श्वासाची. श्वासाची गती वाढली आहे की संथ आहे हे आपलं आपण तपासा. करूया साईडवर ब्रिंगिंगचं चक्रासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपण थोडंसं याच्यामध्ये व्हेरिएशन करूया. डावा हात एकदम लूज सोडा. डावा हात जमिनीच्या दिशेने लूज सोडा. फक्त आता आपल्याला उजवा हात आपण टप्प्याटप्प्याने वरच्या बाजूने घेणार आहोत. ठीक आहे. उजवा हात आपल्याला हळूहळू वरती घ्यायचा. सुरुवात करूया. उजवा हात हळू 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 खांद्यातून सरळ करायचा. फक्त उजवा हात. मग त्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेला घ्यायचा आहे. डावा हात एकदम रिलॅक्स सोडायचा. आणि मग हळूहळू उजवा हात पुन्हा डोक्याच्या दिशेने वर. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ देत. आपल्या प्रत्येक हालचालीकडे आपलं लक्ष आहे, आपली जाणीव आहे. आता उजवी बाजू पूर्णपणे पॉइंटेड करा. म्हणजे आपल्याला एक 3D अवेअरनेस येतो. पूर्णपणे आपली उजवी बाजू पूर्णपणे ताणली आहे. डावी बाजू एकदम रिलॅक्स. आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत डाव्या बाजूला हलकासा साईडवर बेंड घ्यायला सुरुवात करा. डावी बाजू खांद्यापासून एकदम लूज सोडा. डावा हात लूज. आता आपली पूर्णपणे उजवीच बाजू ताणली गेली आहे याची जाणीव. नजर समोर. नॉर्मल श्वास चालू ठेवा. आता इथे आपल्याला कुठेही शक्यतो डोळे उघडे ठेवा. डोळे बंद केले तर थोडासा तोल जाण्याचा हे असतो, संभव असतो म्हणून. ठीक आहे. छान. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत पुन्हा आपण खांद्यातून सरळ होतोय. पुन्हा उजवा हात आपला वरच्या बाजूने ताणला गेलाय. आता तो हळूहळू खाली घेऊन येऊया. अगदी सावकाश खाली. हाताचा तळवा जमिनीला करूया समांतर. आणि उजवा हात सावकाश खाली. थोडा वेळ विश्रांती घ्या. डोळे मिटून घ्या आणि आपली जाणीव दोन्हीही उजव्या आणि डाव्या बाजूकडे घेऊन जा. डोळे मिटून बघा. उजवी बाजू थोडीशी तुम्हाला जड जाणवेल आणि डावी बाजू हलकी जाणवेल. हे तुम्हाला अनुभव घेता येतोय का याचा, हे आपलं आपण तपासा. आता हीच कृती दुसऱ्या बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवी बाजू एकदम रिलॅक्स करा. उजवा खांदा रिलॅक्स. आणि आता फक्त डावा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करूया. डावा हात हळूहळू आधी 90 डिग्री वर येईल. हाताचा तळवा सिलिंगला समांतर. मग पुन्हा हळूहळू डावा हात डोक्याच्या दिशेने वर 180 डिग्री वर. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला.
पॉइंटेड अवेअरनेस, नजर समोर. उजवी बाजू एकदम रिलॅक्स करा. नकळत आपण उजवा खांदा स्टिप करतो, तो एकदम सैल सोडा. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ देत. नजर समोर. पुन्हा इथे श्वास घेतोय, सोडतोय. डावी बाजू पूर्णपणे पावलापासून हातापर्यंत ताणली गेली आणि उजवी बाजू रिलॅक्स आहे. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत पुन्हा खांद्या कमरेतनं सरळ. आणि आता डावा हात हळूहळू खाली घेऊया. हाताचा तळवा जमिनीला समांतर आणि मग डावा हात खाली. विश्रांती. दोन्हीही बाजूनी आपण आता बॅलन्स केलेला आहे आपलं संपूर्ण शरीर. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात जोडून घ्यायचे. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हात जोडून घ्या. आणि हळूहळू खाली बसा. आपल्या हाताची कोपरं आपल्या गुडघ्यांना लावून घ्या. पावलं जी आहेत ही थोडीशी तिरपी, म्हणजे उजवं पाऊल उजव्या बाजूला हलकसं, डावं पाऊल डाव्या बाजूला. हाताची कोपरं मात्र गुडघ्याला लावून घ्या, म्हणजे बरोबर स्ट्रेच मिळतो आपल्या थाय मसल्सच्या इथे. आपले संपूर्ण जे पेल्विस रिजन आहे तिथे ताण येतो. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी, नजर समोर. आणि आता टाचा सावकाश जमिनीपासून वर उचला. आणि आता इथे आपला बॅलन्स सांभाळा. छान. पुन्हा इथे मनातल्या मनात अंक काउंट करायचे आहेत. 5 सेकंद थांबायचे. नॉर्मल श्वास चालू असेल. बरोबर. सावकाश टाचा खाली घ्या. आता हात तसेच ठेवा. हळूहळू सीटचा भाग जमिनीवर टेकवा. आणि हाताचा सपोर्ट न घेता हळूहळू पाय सरळ करा. मग हात खाली घ्या. बघा, हाताचा सपोर्ट न घेता तुम्हाला बसता येतंय का बघा. सावकाश सावकाश सावकाश. विश्रांती. मान मागे सैल सोडा. रिलॅक्स. श्वासाची जाणीव. विधिवत वज्रासन करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. एक एक पाय फोल्ड करूया. उजवा आणि मग डावा. दोन्ही हात मांड्यांवरती. डोळे मिटून वज्रासनामध्ये स्थिर. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. हातांची ज्ञान मुद्रा. बंद डोळ्यांनी संपूर्ण वज्रासनाची स्थिती तपासून पहा. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. करूया आपण शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्या. हाताची बोटं खांद्यावर, कोपरं समोर जॉईंट. आणि शोल्डर रोटेशन. आपण स्टँडिंग मध्ये शोल्डर स्ट्रेच केलं. आता रोटेशन करू. हळूहळू हाताची कोपरं वर आणि खाली. एक, समोरनं वर आणि खाली. दोन, बरोबर. तीन, विरुद्ध बाजूने पुन्हा कोपरं जॉईंट. आणि आता मागून पुढे. एक, दोन आणि तीन. 3 वेळा पूर्ण झालं की थांबा. दोन्ही हात पुन्हा मांडीवरती. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. करणार आहोत आपण मार्जरासन. आणि त्यासाठी स्थिती, गुडघ्यांवर उभं राहायचंय. आपल्या गुडघ्यांमध्ये शोल्डर एवढं अंतर. आपल्याला माहिती आहे आपण कसं घेतो अंतर.
दोन्हीही हातांची कोपरं दोन्ही गुडघ्यांना लावून घ्यायचे. खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये, पाठकणा आणि पोट सैल सोडायचे जमिनीच्या दिशेने. चेहरा शांत. करूया मार्जरासन भाग 1. हळूहळू आपली मान सिलिंग कडे न्यायला सुरुवात करूया. नजर सिलिंग कडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. दातावर दात लावून घ्या. अट्टाहास न करता यथाशक्ती प्रयत्न. जोड श्वासाची प्राणधारणा. श्वास घेतोय, सोडतोय. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. उलट चाल करताना डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू मान मध्यभागी, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. करूया मार्जरासन भाग 2. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी ही 2 ची कृती करणं टाळायचं. बाकीच्यांनी हळूहळू आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. चेन लॉक पोझिशन. आणि पाठकणा सिलिंगच्या दिशेने ताणा. आपले खांदे, पाठीचा कणा सिलिंगच्या दिशेने ताणा. परत कमानी सारखाच आकार मिळतोय. गळ्यावर, पोटावर प्रेशर आलेला आहे. पुन्हा इथे यथाशक्ती थांबा. बरोबर. उलट चाल करताना हळूहळू पुन्हा मान मध्यभागी. आता ही हालचाल थोडीशी डायनामिक करूया. श्वास घेत भाग 1 करायचा आणि श्वास सोडत 2. ठीक आहे, सुरुवात करूया. श्वास घेत घेत मान वर, श्वास सोडत सोडत हनुवटी गळ्यात. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, सिंक्रोनायझेशन श्वासाकडे आणि आपल्या हालचालीकडे. एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. सावकाश मान मध्यभागी. पुन्हा नजर दोन्ही हातांच्या मध्ये. आता मागे असलेला जो आपला उजवा पाय आहे तो सरळ करा. नजर समोर ठेवा. मागे असलेला उजवा पाय सरळ करा, नजर समोर. हा, आता तो उजवा पाय फोल्ड करा, सरळ करा. पाय फोल्ड, सरळ. पाय फोल्ड, सरळ. पाय फोल्ड, सरळ. फोल्ड, सरळ. बरोबर. पाय फोल्ड, सरळ. आता हाच पाय अप अँड डाऊन, म्हणजे एकदा खाली घ्यायचा, वर घ्यायचा, खाली वर, खाली वर, खाली वर. बरोबर. नजर समोर. समोर बघायचं आणि मागे फक्त पायामध्ये हालचाल करायची उजव्या. खाली वर, खाली वर, खाली वर. पुन्हा पाय सरळ तसाच ठेवायचा आहे, गुडघ्यातनं सरळ असेल आणि डावा हात समोरनं सरळ करायचा आहे. नजर डाव्या हाताच्या पंजाकडे. छान. सावकाश डावा हात खाली, उजवा पाय पुन्हा खाली. तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती घ्या. हीच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा नजर समोर, डावा पाय सरळ करायचा आहे मागे आणि पाय फोल्ड करायचा, सरळ करायचा. पाय फोल्ड, सरळ. फोल्ड, सरळ. फोल्ड, सरळ. फोल्ड, सरळ. पुन्हा डावा पाय खाली वर, खाली वर. बरोबर. खाली वर. पाय गुडघ्यात सरळ, खाली वर. अप अँड डाऊन आपण करतोय. सावकाश थांबायचंय. पाय गुडघ्यातनं सरळच आहे आणि उजवा हात समोरनं सरळ करा. नजर उजव्या हाताच्या पंजाकडे. बरोबर. छान. बॅलन्स सांभाळा स्वतःचा. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश उजवा हात खाली, डावा पाय खाली, वज्रासनामध्ये स्थिर.
जर तुमच्या मनगटामध्ये स्ट्रेच वाटत असेल, जास्त प्रेशर आल्यासारखं वाटत असेल, तर हात झटकून घ्या. डोळे मिटलेले आहेत. जाणीव श्वासाची. श्वासाची गती वाढली की संत आहे हे आपलं आपण तपासा. पुढे करूया आपण मंडूक मुद्रा. तर इथे तुम्हाला जे गुडघे जुळलेले आहेत ते गुडघे एकमेकांपासून लांब करायचे. मॅटवर बसून करा. खाली चटई चादर असेल तर टोचू शकतो पायाला. गुडघे फक्त एकमेकांपासून समोरनं लांब करा. जे जुळलेले आहेत ते एकमेकांपासून लांब. मंडूक म्हणजे काय, तर बेडूक. बेडकाप्रमाणे आपला आकृतीबद्ध. ठीक आहे. आता उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. तो मागून डाव्या खांद्यावर ठेवा. मग डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि तो मागून उजव्या खांद्यावर ठेवा. नजर समोर. छान. डोळे मिटून घ्या आणि संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स करा. म्हणजे आपला ऍनसचा भाग नकळत आपण त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन आणतो, तोही एकदम रिलॅक्स सोडा. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. 3 श्वास आपण या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करूया आपापल्या क्षमतेने. छान. उलटचाल करूया. आधी डावा हात खाली घ्या, मग उजवा हात. गुडघे मांड्या एकमेकांच्या जवळ घ्या आणि एकेका पायाने वज्रासन सोडून द्या. एक एक पाय सरळ करा. मान मागे सैल सोडून विश्राम. सावकाश एका कुशीला बघा आणि पाठीवर करून विश्रांती. दोन्हीही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे मिटून घ्या आणि या स्थितीचा आनंद घ्या. आपण सुरुवातीपासून ते आतापर्यंत जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मागोवा. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात आणि पाय 90 डिग्री वर घ्यायला सुरुवात करूया. दोन्ही हात आणि पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर. बरोबर. हात सुद्धा वर घ्यायचे. डोकं वर उचलू नका. आणि आता श्वास घे. हात आणि पाय लांब करायचे एकमेकांपासून आणि श्वास सोडत जवळ. बरोबर. छान. श्वास घेतला. बरं, आता हात खाली जमिनीला नाही टेकवले तरी चालेल. वरच्या वर कृती. श्वास सोडत जवळ. श्वास घेतला. श्वास सोडत जवळ. श्वास घेतला. श्वास सोडत जवळ. पुन्हा एक लास्ट राऊंड. श्वास घेतला. श्वास सोडत जवळ. बरोबर. आता पायाचे अंगठे पकडा. दोन्ही पाय फोल्ड करा. पायाचे अंगठे पकडा आणि दोन्ही पाय फोल्ड करा. बरं, आपले हात आतल्या बाजूने असतील. हे बघा. दोन्ही अंगठे पकडा आतल्या बाजूने. हो. लहान मुलं कसं, लहान बाळ जसं आपले अंगठे पकडतं पायाचे, सेम तशीच कृती आहे. म्हणून याला आनंद बालासन म्हणतात. पुन्हा नॉर्मल श्वास आपला चालू आहे त्याची जाणीव ठेवायचीच. आणि आता एक पाय सरळ करायचा अंगठ्याने, एक पाय फोल्ड. अशी थोडीशी डायनॅमिक कृती. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. बरोबर. बरोबर. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. बरोबर. सावकाश थांबायचं. पुन्हा पायाचे अंगठे पकडलेत आणि आता तिथल्या तिथेच रोलिंग करूया. एकदा उजव्या बाजूला, एकदा उजव्या कुशीला यायचं आणि एकदा डाव्या कुशीला. तिथल्या तिथेच रोलिंग उजवीकडे
डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. बरोबर. थांबा, मध्ये येऊन थांबा. हाताची पकड सोडा. दोन्ही हात आधी खाली घ्या आणि मग दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्या. हात खाली, डोकं मात्र आता वर नाही उचलायचंय आणि नियंत्रित दोन्ही पाय खाली आणायला सुरुवात करूया. 90 अंश वर आहेत, आता त्या 80 डिग्री खाली येतील, मग 70, मग 60, त्यानंतर 50, 40, 30, 20, 10, 0. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. पुन्हा जाणीव श्वासाची. श्वासाची गती वाढली आहे की संत आहे हे आपलं आपण तपासा. करणार आहोत आपण आता मत्स्यासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. जे नवीन साधक आहेत त्यांनी आधी बघून घ्या की ही कृती कशी केली जाते. दोन्ही पाय जवळ. फक्त ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त आपले हात आपल्या सीटच्या खाली घेऊन अशा प्रकारे घेऊन थांबा. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा मेजर म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये दुखणे आहेत त्यांनी फक्त अशा स्थितीमध्ये थांबायचं आहे, जी मी आता घेतलेली आहे त्या स्थितीमध्ये. बाकीच्यांनी पुढची कृती बघून घ्या. तर दोन्ही पाय जोडलेले, आपल्या हाताचा जो सपोर्ट आहे तो आपल्या कानाच्या इथे द्यायचा आहे. म्हणजे बघा इकडे दोन्हीही हात जे आहेत हे कानाच्या इथे आहेत. हातांच्या आधाराने डोकं वर उचलायचं आणि टाळूचा भाग जमिनीला टेकवायचा. पावलं जमिनीकडे ताणायची. दोन्ही हात आपल्या मांडीवर आणि हाताची कोपरं जमिनीवर. अशा प्रकारे आपल्याला हे सुलभ मत्स्यासन करायचंय. आपण भाग 1 बघितला होता सुलभ मत्स्यासनाचा, याच्यामध्ये आपले हात सीटच्या खाली होते आणि आज आपण आपले हात मांडीवर ठेवले. उलट चाल करताना पुन्हा हाताचा सपोर्ट कानाच्या इथे द्यायचा आहे. डोकं वर उचलायचं, पावलं रिलॅक्स करायची, पाठीचा एक एक मणका जमिनीवर. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला हे मत्स्यासन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. थायरॉइड उपचारात्मक प्रतिबंधात्मक आहे. त्याचबरोबर ज्यांना दम्याचा त्रास आहे, अस्थमाचा त्रास आहे, थंडीच्या दिवसामध्ये हे थोडेसे त्रास आपल्याला व्हायला सुरुवात होते ज्यांना या व्याधी आहेत त्यांना, तर तो सुद्धा कमी व्हायला इथे मदत होते. लंग्स कॅपॅसिटी वाढते या आसनामुळे. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका रेषेत. आता दोन्हीही हातांचा सपोर्ट आपल्या कानाच्या जवळ द्या. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेने असतील आणि मग सावकाश हाताच्या आधाराने डोकं वर उचला. पाठीचा एक एक मणका वर येईल आणि मग आपल्या टाळूचा भाग जमिनीला टेकवा. पावलं जमिनीकडे ताणा. दोन्ही हात आपल्या मांडीवर, हाताची कोपरं जमिनीवर. खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील. अंतिम स्थितीमध्ये दातावर दात लावा आणि तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. छान. उलट चाल करताना डोळे उघडा, पावलं रिलॅक्स करा. हाताचा सपोर्ट पुन्हा कानाच्या इथे द्या. हाताच्या आधाराने डोकं वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर, डोकं जमिनीवर आणि विश्रांती. दोन्ही पायामध्ये अंतर घेऊन रिलॅक्स. श्वासाची गती वाढली होती की संत आहे हे आपलं आपण तपासा. मत्स्यासन जेव्हा आपण करतो तेव्हा पाठकण्यावरती प्रेशर येतो, गळ्यावर आणि आपल्या संपूर्ण आपले जे छातीचे मसल्स आहेत, चेस्टचा भाग आहे तिथे ताण येतो. आता याला कॉम्प्लिमेंट करणारं करूया पवन मुक्तासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय एकत्रित, हळूहळू 30 अंशापर्यंत वर उचला आणि ते फोल्ड करा. दोन्हीही पायांना हातांचा विळखा समोरनं
ही पकड आपली आपण घट्ट करा. आता या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. खांदे रिलॅक्स, डोळे बंद, श्वास चालू. पोटावरती जो प्रेशर आहे त्याचा अनुभव. ज्यांना पाठकणा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलू नका. बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचला. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. बरोबर. सावकाश डोकं खाली, हाताचा गळठा सोडा. आपले दोन्ही पाय हवेत सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आज आपण करणार आहोत धनुरासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र करताना यथाशक्ती प्रयत्न करा. ओव्हर ट्राय करू नका. आता दोन्ही पाय फोल्ड करा. उजव्या हाताने उजवा अँकर पकडा. डाव्या हाताने डावा अँकर पकडा. म्हणजे दोन्ही पायांचे घोटे आपल्याला पकडायचे. आता मांडीचा भाग हळूहळू वर उचला, म्हणजे आपलं कपाळ हलकस वर येईल. आणि मग जेवढं शक्य आहे तेवढं कंबरेतनं वर येण्याचा प्रयत्न करा आणि आपले पाय जास्तीत जास्त ताणा. पायाचे घोटे पकडायचे. छान. नजर समोर. पुन्हा इथे श्वास चालू ठेवायचा. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश खाली या. कपाळ जमिनीवर टेकवा. हाताची पकड सोडा आणि पाठीवर पडून विश्रांती. डोळे बंद. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. पुढची 2 ते 3 मिनिटं कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं. नाकाने मोठा श्वास घेऊन तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. शरीरातला प्रत्येक अवयव शिथिल, जमिनीकडे सैल सोडून द्यायचा आहे. नॉर्मल श्वास, त्याची गती कशी आहे हे आपलं आपण तपासा. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. आणि अगदी सावकाश कुठल्याही एका कुशीला वळा आणि हाताच्या आधारे बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी.
हाताची आज आपण करणार आहोत वायू मुद्रा. तर ही मुद्रा कशी करायची? तर ज्यांना जॉईंट्स पेन आहेत, सांधेदुखीचा त्रास आहे, वाताचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ही वायू मुद्रा अतिशय लाभदायक ठरते. तर दोन्ही हात समोर घ्यायचे. आपलं पहिलं जे बोट आहे ते फोल्ड करायचं, ते अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायचं आणि ह्या पहिल्या बोटाला अंगठ्याने लॉक करायचं. ही झाली आपल्या हातांची वायू मुद्रा. बरोबर, याच्याने वात विकार आपल्या कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. दोन्ही हातांचे तळवे सिलिंगकडे, हात आपले गुडघ्यावर, कोपरं हात शरीराच्या जवळ. डोळे मिटून घ्या आणि इथे काही सेकंद थांबवा. श्वासाकडे फक्त लक्ष द्यायचंय, आपल्या सहज सुरू असणाऱ्या श्वासाची जाणीव. डोळे मिटलेले आहेतच. हाताची जी आपण वायू मुद्रा केली ती सोडून द्यायची आणि दोन्ही हात द्रोण मुद्रेमध्ये गुडघ्यावरती. डोळे अलगद मिटलेले आहेतच. दीर्घ श्वसनाची 3 आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. अजून एक आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. पुढे करणार आहोत अनुलोम विलोमची आवर्तन. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. सलग कृती करण्याचा प्रयत्न. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. उजवी नाकपुडी बंद, डावीने आहे तो श्वास सुरू. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने रेच, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. दुसरा वर्तन. डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक, डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. 3 आवर्तन आपली पूर्ण झाली आहेत. चौथा आवर्तन. डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. शेवटचा आवर्तन. डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. डोळे मिटलेले आहेत, चेहरा शांत आहे.
जाणीव दोन्हीही नाकपुड्यांकडे, शरीर आणि मन समतोल करणारा, बॅलन्स करणारा अनुलोम विलोमची आवर्तन त्याचा मनातल्या मनात मागो. शिकणार आहोत आज आपण शीतली प्राणायाम. अपवादात्मक आहेत, म्हणजे इथे तुम्हाला तोंडाने श्वास घ्यायचा आहे, नाकाने सोडायचा आहे. ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची दाताची ट्रीटमेंट चालू असेल, हिरड्यांची दुखणं असेल, त्यांना सुद्धा हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. तर याच्याने आपल्याला आपला जो ब्लड प्रेशर आहे तो कंट्रोलमध्ये राहतो. आणि पुन्हा हा भूक आणि तहान तहान याची क्षमता किंवा त्याच्यावर कंट्रोल आणणारा हा प्राणायाम आहे. फक्त थंडीच्या दिवसामध्ये हा प्राणायाम करणं टाळायचं आहे, म्हणून आज आपण फक्त याची 3च आवर्तनं करणार आहोत. थंडी सुरू झालेली आहे, ऑलरेडी तापमान आपलं कमी आहे. बाहेरचं तापमान त्याचबरोबर शरीराचं तापमान सुद्धा थोडंसं कमीच असतं. आणि या प्राणायामामुळे अजून ते कमी होऊ शकतं, म्हणून हा प्राणायाम फक्त 3च आपण आवर्तनं करणार आहोत याची. तर हा प्राणायाम शक्यतो मोकळ्या हवेमध्ये, शुद्ध हवेमध्ये अशा ठिकाणी करायचा जिथे धूळ असेल, प्रदूषण असेल, तर तिथले धुळीचे कण तुमच्या पोटात जाण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो तरी हा मोकळ्या ठिकाणी स्वच्छ हवेमध्ये हा प्राणायाम करावा. तर हा कसा करायचा दाखवते. इथे शीतली प्राणायामामध्ये तुम्हाला जीभ बाहेर घेऊन यायची आहे आणि ती समोरनं फोल्ड करायची आहे. म्हणजे याला जिभेची पन्हळ म्हणतात किंवा काकी मुद्रा असंही म्हटलं जातं. जीभ बाहेर घेऊन येऊन तिला फोल्ड करायची. आता इथे तोंडाने श्वास भरून घ्यायचा, जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संपूर्ण श्वास सोडायचा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या प्राणायामाची आवर्तनं लाभदायक ठरतात. फक्त थंडीमध्ये जास्त आवर्तनं करणं टाळायचं आहे. सुरुवात करूया आपण. हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले, जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, थंड हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापासून हृदयापर्यंत जातोय, फुफ्फुसांपर्यंत जातोय. जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने सावकाश रेचक. दुसरं आवर्तन. पुन्हा जिभेची पन्हळ, तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्या. खोलवर दीर्घ पूरक, थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव. जिभातमध्ये, तोंड बंद, नाकाने सावकाश रेचक. एक शेवटचं आवर्तन. जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, जिभातमध्ये, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. शरीर मन शांत झालेलं आहे. करणार आहोत भ्रामरी. आता इथे तुम्हाला पहिलं बोट जे आहे ते कानाच्या आतमध्ये घ्यायचंय. पहिलं बोट. हं. दोन्हीही बोटांनी आपलं कान हलकासा बंद करायचंय. हलकासा बंद करा. डोळे मिटून घ्या. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन.
अजून एका वर्तन. खोलवर दीर्घ पुरत, रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हात खाली ज्ञान मुद्रेत. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी बैठक बदलू शकता, पाय बदलू शकता किंवा साधी मांडी घालायलाही हरकत नाहीये. किंवा खुर्ची, टेबलवर, सोफ्यावर बसायचं असेल तर तसंही बसू शकता. हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळवून घ्यायची आहेत. तिथे किंचितसा दाब आणा. तिथे आणलेल्या दाबाच्या इथे म्हणजे आपले अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांच्या इथे जो आपण प्रेशर आणलेला आहे तिथे आपलं मन केंद्रित करा. तिथे सुरू असलेला रक्ताचा प्रवाह, त्याची जाणीव, प्राण स्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. मन शांत होण्यासाठी, स्थिर होण्यासाठी, एकाग्र होण्यासाठी, आपल्या मनातील तणाव कमी होण्यासाठी या प्राण स्पंदनांची अनुभूती. कपाळावर, डोळ्यांवर कुठलाही ताण नाहीये. एक हलकस स्मितहास्य चेहऱ्यावरती. आपण जी साधना करतोय त्याचं समाधान आणि आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसत आहे. आपली जाळी पायाच्या नखापासून ते आपल्या नाभीपर्यंत घेऊन जाऊया. आपण जी बैठक धारण केलेली आहे त्या बैठकीमध्ये आपण स्थिर आहोत का? आपला पाय, अँकल जॉईंट्स, घोटा, गुडघे, मांड्या, काफ मसल्स कुठेही ताण नाहीये ना, हे आपलं आपण तपासून पहा. आणि हा संपूर्ण शरीराचा खालचा भाग, नाभीपासून पायापर्यंतचा भाग शिथिल करूया आकाराची जोड देऊन. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. जाणीव पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत. श्वास सोडताना अ चा उच्चार. अ. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे, नाभीपासून आपल्या कंठापर्यंत. हात ज्ञान मुद्रेत आहेत. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. पाठकणा समस्थितीमध्ये आहे. उदर, उर भाग, तिथले सगळे महत्वाचे स्नायू ग्रंथी शिथिल आहेत. हा संपूर्ण शरीराचा मधला भाग अजून शिथिल करण्यासाठी देऊया उकाराची जोड. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. श्वास सोडताना उकार. ओ. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. चेहरा शांत. देणार आहोत याला मकाराची जोड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना मकार. दोन्ही हातांची जी ज्ञान मुद्रा आहे ती सोडून द्या. डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा तळवा ठेवा आणि ती स्थिती आपल्या जिथे नाभी प्रदेश आहे म्हणजे आपल्या
नेवल रिजनच्या इथे, ओटीपोटाच्या इथे आपल्याला ते हात ठेवायचे आहेत. डाव्या हातावर उजव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेला आहे. डोळे मिटलेले आहेत. भगवान बुद्ध ज्याप्रमाणे ध्यानस्थ स्थितीमध्ये बसतात तशी ही स्थिती आपण घेतलेली आहे. चेहरा शांत. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. बंद डोळ्यांनी पुन्हा एकदा संपूर्ण देहाचं निरीक्षण. आपण जी स्थिती धारण केली त्याच्यामध्ये आपण किती स्थिर आहोत, सुखकारक आहोत हे आपलं आपण तपासा. आणि संपूर्ण योगिक श्वसन अकार, उकार आणि मकारासहित 3 आवर्तनं करूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना उम एकत्रित. अ खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना उम. अ खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत उम. अ काही क्षण शांत. शांतीपाठ. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात हृदयापाशी. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. नतमस्तक शरणागत भाव. हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. मस्त गरगन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. धन्यवाद. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करत आहे.